अहमदनगर जिल्ह्याला नेहमीच मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे। यावेळेस देखील राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे। नेमका अहमदनगर जिल्ह्यामध्ये किती मंत्रिपद मिळतात हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न आपण करतोय। दादा, पूर्वी महसूल मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी कामकाज बघितलं। यावेळेस महायुतीची 10 जागा आलेल्या आहेत। किती मंत्रिपद मिळतील? कारण अनेक जण तिसऱ्या टर्मला निवडून आलेले आहेत। नाही, सगळ्यात प्रथम तर महायुतीला जो मिळालेलं यश आहे हे या महायुतीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नाचं यश आहे। हे फक्त एकटं पालकमंत्री किंवा सुजय विखे किंवा राधाकृष्ण विखे असं यश नसतं। सगळ्यांनी एक संघटित काम केलं, सगळेजणांनी प्रयत्न केला आणि म्हणून हे मिळालेलं यश आहे। निवडून आलेले आमदार प्रत्येक तुल्यबळ आहे, प्रत्येक आमदार सक्षम आहे। आणि मग मला असं वाटतं की शेवटी पक्षाने दिलेली संधी कोणालाही असो, आम्हाला साहेबांना महसूल मंत्री आणि पालकमंत्रीची जबाबदारी दिली होती तर आपण 10-2 झालं। कदाचित 12-0 झालं असतं, पण काही लोक थोडक्यात वाचले, पण ठीक आहे, काही हरकत नाही, तो नशिबाचा भाग असतो। पण मला असं वाटतं की जी काही पक्ष संधी देईल ते सगळ्या संधीला सोनं करून दाखवायची ताकद महायुतीच्या प्रत्येक आमदारामध्ये आहे आणि म्हणून पक्ष तो योग्य तो निर्णय घेईल असं मला अपेक्षा आहे। राज्याचं नेतृत्व करणारे बाळासाहेब थोरात त्यांचा पराभव अमोल खताळांनी केला। वाटतं राज्यमंत्रीपदाची संधी मिळेल? कारण तुम्ही देखील आग्रही आहात असं कळतं। नाही, शेवटी संधी सगळ्यांना मिळायला अपेक्षा असते की प्रत्येकाला मिळावी आणि अमोलला मिळाली तर त्याच्यामध्ये काही दुःख वाटायचं काही कारण नाही। शेवटी त्यांनी त्याच्या मेहनतीने, सगळ्या जनतेच्या सहकार्याने आणि खरंच त्या तालुक्यामध्ये अनेक प्रश्न जर लवकर सोडवायचे असतील तर त्याला संधी मिळाली तर निश्चित तालुक्यालाही आनंद होईल, आपल्यालाही आनंद होईल। पण जसं मी तुम्हाला सांगितलं की हा निर्णय माझा किंबहुना कोणी एकट्याचा नाही, 3 नेते, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत, ते मिळून बसून जे योग्य असतील जिल्ह्याच्या राजकीय रचनेच्या अनुसार काय योग्य तो न्याय निर्णय दिला पाहिजे तो वरती घेतील। त्यामुळे काय फार आम्ही त्याची वाट बघत नाही। आम्ही कामाला सुरुवात केली, आजही मोर्चा काढलाय, उद्या परत जनता दरबार सुरू आहे, त्यामुळे विकासाला परत एकदा सुरुवात आम्ही केलेली आहे। हा जरतरचा प्रश्न आहे तसं बघितलं तर। कृषी, शालेय शिक्षण, परिवहन, महसूल मंत्री, आता कोणतं खातं आवडेल विखे पाटलांना? जे मिळालं ते कधी अपेक्षा केली नाही, जे मिळालं ते बाबांनी पदरात टाकलेलं आहे। त्यामुळे बाबांनी आता 8व्यांदा त्यांच्या मतदारसंघामध्ये, शिर्डीसारख्या या पावनभूमीमध्ये 8व्यांदा आमच्या परिवाराला काम करायची संधी दिली। तर बाबा जे पदरात देईल ते आम्ही निस्वार्थपणे घेऊ। आम्हाला काही त्याच्यामध्ये असं काही अपेक्षा नसते। निस्वार्थ भावनेने काम केल्यावर आपाप गोष्टी येतात, हीच भावना या परिसरामध्ये आहे, तीच भावनेच्या आधारावर आम्ही काम करतो। ईव्हीएम विरोधात जेव्हा तुम्ही पडताळणीसाठी अर्ज केले त्यानंतर विरोधकांनी तुमच्यावर आरोप केले, मात्र ती वेळ विधानसभेला त्यांच्यावर आली, कसं बघता? नाही, आता ईव्हीएम मध्ये मी जो अर्ज केला त्याची अजून प्रक्रिया सुरू झालेली नाही, मी केलीच नाहीये। आणि आता ह्या लोकांनी केली कारण की त्यांना काहीतरी त्यांच्या केडरला सांगणं गरजेचं आहे की आमचा पराभव कशामुळे झाला, आम्ही किती चांगलं काम करतो, काय करतो। वास्तविकता ही आहे की यांनी सगळ्या गोष्टींचं ज्याला म्हणतो ओव्हर कॉन्फिडन्स, अति आत्मविश्वास यांना नडलाय। अति आत्मविश्वास होऊन जे आज काल संगमनेरमध्ये बांगलादेशी हिंदूंच्या विरोधात झालेल्या अत्याचाराचा निषेध मोर्चा काँग्रेसने काढला, जेव्हा तेच हिंदू मुलीवर छेडछाडी झाली होती विधानसभे अगोदर, तेव्हा काय जागे झाले नाहीत? तर हे सगळं मताची बेरीज। लोक हुशार आहेत, लोकांना माहिती आहे की हे आता काय करायचा प्रयत्न करतायत। पण आज पूर्णपणे जेव्हा लोकसभेला एक निवडणूक धर्मावर झाली आणि त्यांना फायदा त्यांना मिळाला, तेव्हा त्यांना फार आनंद वाटत होता। पण त्याच्या विपरीत जेव्हा विधानसभेमध्ये या सगळे गणित बदलले तर आता ईव्हीएमचा दोष। त्यामुळे ईव्हीएम पूर्णपणे योग्य आहे। त्यांचे प्रत्येक पोलिंग एजंट प्रत्येक बूथवर बसलेले होते, त्यांनी त्यांच्याकडे असलेला आकडा वाचून दाखवला आणि त्यामुळे जी काही ईव्हीएम तपासणी केली जाते अर्ज भरून, तो फक्त मायक्रो कंट्रोलर प्रोसेसर हा डॅमेज आहे का नाही एवढंच मोजलं जाते। त्याच्यामध्ये व्हीपॅट मोजले जाणार नाही, त्यामुळे मतदान मोजलं जाणार नाही। हे यांच्या डोक्यात अजून यांना माहीतच नाही आहे की ही प्रक्रिया काय आहे। फक्त पैसे भरायचे म्हणून भरले आणि ते त्यांचे नाही आहेत। हे एका जणांनी 4-5 लोकांना पैसे दिले भरायला सांगितले, हे पण मी तुम्हाला सांगतो, पण तो कोण मी तुम्हाला ऑफ कॅमेरा सांगेल। एकंदरीत बघितलं तर ईव्हीएमचा दोष नाहीये, मात्र जे आरोप होत आहेत ते देखील जे नेते करतायत त्यासाठी त्यांनी पूर्वी केलेले आरोप जे आहेत त्याचं खंडन देखील विखे पाटलांनी केलं। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।